साठविला हरे जे हृदय मंदिरी त्यांचे सरळे धार झाला सफळ व्यापार। हरी आला हाता मग कैचे भय चिंता तुका म्हणे हरी काही निवरी त्यांचे सरणे धार झाला सफळ व्यापार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरपदरे समागत्य तिष्ठोतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। विश्वासार सरम नरम जर जरम सारम सरम वासरम माया धाव धवम धवम धव धवम धावम धवम माधवम वैकुंठाधिपति भवम भवम भव भवम भावम भवम शांभवम श्री संताची माता
पाठविला हरे जिहे हृदय मंदिरे त्यांची सरली धार झाला सुफळ व्यापार प्रस्तुत प्राप्तस्तनी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत त्याचं निमित्त कारण आहे संत शिरोमणी सावता बाबांचा या ठिकाणी 731वी संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आज साजरा होतो आहे आणि गेल्या 7 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संत सावता बाबांची या ठिकाणी पुण्यतिथीचा समाधी सोहळा या ठिकाणी उत्सव साजरा होतोय त्यांच्याच समवेत काल ज्यांची पुण्यतिथी या ठिकाणी झाली प्रेममूर्ती नामदेवरायांचा सुद्धा संजीवन समाधी सोहळा आणि संत शिरोमणी सावता बाबांचा समाधी उत्सव सोहळा आपल्या परसोडा नगरीमध्ये कालही रात्री कीर्तन झालं आजही कीर्तन आहे आज संत शिरोमणी सावता बाबांची पुण्यतिथी आहे बाबांना सर्वप्रथम आपण वंदन करूया नमन करूया विडळ विडळ पुण्यतिथी आज या ठिकाणी आहे आणि आज या कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता गावातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहे आणि कीर्तनाकरता आवर्जून या ठिकाणी परिसरातून सर्व महाराज मंडळी सर्व हरिभक्तपरायण मंडळी आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आता ज्यांनी सुंदर या ठिकाणी चाल म्हणले आमच्या या ठिकाणी घायगावरून आलेले आदरणीय सचिन महाराज असतील तसंच आदरणीय धोंडगावरून आलेले आमचे वाघ महाराज असतील तसेच आपल्या परसोडा गावामधील मनोज महाराज कालच आमच्या कथेत आले होते परवा धोंडगावला आणि मनोज महाराजांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद तसंच इकडे विनय घेतलेले आमचे हरिभक्तपरायण होले महाराज असतील तसंच या ठिकाणी आमच्या कथेमध्ये सिंत वादन गायनाचे सहकार्य करणारे या ठिकाणी हरिभक्तपरायण नंदकुमार शिहिरे तसंच गावातील सगळे भोजनी मंडळ आणि मृदांगाचार्य या ठिकाणी आपल्या वैजापूर तालुक्याचं परिसराचं वैभव हरिभक्तपरायण आणि शंकर महाराज खैरनार महाराजांना या ठिकाणी तिकडं झालं शंकर महाराज शिंदे त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्या परसोडा नगरीने केलेलं आहे सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या ठिकाणी आमच्याकडे खरं आता वेळ कमी राहिला 1 तास उरला कारण आम्हाला पुढे कथा आहे धोंडलगावला कथा चालू आहे आज 7वा दिवस आहे त्याच्यामुळं आपला कार्यक्रम राईट 10ला चालू करून राईट 12ला संपवायचा असं या ठिकाणी आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे ते कीर्तन म्हणजे झेडपीची शाळा पहिल्या काळामध्ये झेडपीचीच काही दिवसापूर्वी वर्षापूर्वी अशी अवस्था होती आता जरा सुधारल्या पण 10 ते 4 शाळेचा टायमिंग राहायचा शाळा कधीही भरो 10ला भरली तरी 4ला सुटायची 11ला भरली तरी 4ला सुटायची 12ला भरली तरी आणि 2ला भरली तरी तिचा भरायचा वेळ कितीही असो पण सुटण्याचा वेळ 1 मिनिट सुद्धा उशीर होत नव्हता तसं आजचं कीर्तन कधीही सुरू हो 12ला समाप्त वेळ संजीवन समाधी सोहळा आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आरणगावी या ठिकाणी संत सावता बाबांचा अवतार या ठिकाणी झाला असे महान या ठिकाणी भगवत भक्त आहे संत शिरोमणी सावता महाराज जीवनभर परमार्थ केला जीवनभर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं भजन पूजन केलं असे काही या ठिकाणी भक्त झालेले आहेत असे भक्त झालेले आहेत पण या सगळ्या भक्तांमध्ये ज्या भक्तांचा नंबर अग्रेसर असतो का ज्या भक्तांना कधीच देवाकडे जाण्याची गरज पडता कामा नाही देवाला आपल्याकडे या ठिकाणी बोलवल्या जातं त्या भक्ताचा नंबर मोठा असतो अनेक भक्त असे असतात का ते स्वतःहून देवाकडे जातात हजारो आहेत त्यांची आपल्याला कथा सांगायची नाही पण आज असे या ठिकाणी भक्त आहेत का हे देवाकडे कधी
गेले हे तर गेलेले असतील, पण देवाला स्वतः या ठिकाणी भक्ताकडे यावं लागलं. म्हणून आपली भक्ती असावी अशी असावी, आपली साधना अशी असावी का देवाला सुद्धा आपल्या दारावर येणं या ठिकाणी भाग पडलं पाहिजे. अशी भक्ती संत शिरोमणी सावता बाबांनी केली. पांडुरंग परमात्म्याला विटीवरून खाली उतरावं लागलं आणि सावता बाबांना दर्शन देण्याकरता घरी यावं लागलं. हा भक्तीचा प्रभाव आहे. रामायणामध्ये अतिशय सुंदर कथा आहे शबरी मैयाची, आहे ना कथा? सगळ्यांना कथा माहितीये. शबरी कहा वेद पुराण पडी. शबरी कधी तिनं ग्रंथ हातात घेतला नाही, मंत्र काय म्हणतात एक शब्द सुद्धा कधी म्हटलेले नाही. गुरूंनी या ठिकाणी गुरूंनी आशीर्वाद दिलेला आहे आणि एकच काम शबरी करते. गुरूंनी सांगितलेलं आहे तुला देवाकडे जाण्याची गरज पडणार नाही, तू इथंच अशी भक्ती कर, तू असं या ठिकाणी भजन कर. त्या मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूला सुद्धा हजारो जणांना विचारावं लागलं शबरी कुठं राहते, आणि शबरीचा पत्ता विचारत विचारत मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू शबरीला दर्शन देण्याकरता आले. नवे नवे देवाला यावंच लागलं, कारण शबरीची भक्तीच तशी होती. तशी संत शिरोमणी सावता बाबांची भक्ती आहे, देवाला यावंच लागलं. तुकोबारायांचा अभंग आहे आणि अनेक या ठिकाणी भगवत भक्त आहेत का जे भगवंताला आपल्या अंतकरणामध्ये साठवत असतात. त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिला नंबर आहे त्यांच्या मंदिरात या ठिकाणी कीर्तन आहे. इकडच्या बाजूला मंदिर कोणाचं आहे? हनुमंतरायाचं. आणि त्या हनुमंतरायाच्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता पाहिले ना तुम्ही, फोटो पाहिले. हनुमंतरायाने आपली छाती फाडून राम प्रभू दाखवले. श्रीराम श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. नाहीतर या ठिकाणी आपण हनुमान चालीसा म्हणत असतो. आणि या ठिकाणी पद आहे, सगळ्यांच्या पाठातलं एक पद आहे. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु. फक्त रामालाच हृदयामध्ये बसवलेलं आहे असं नाही. रामही आहे, लक्ष्मण सुद्धा आहे आणि सीता मैया सुद्धा आहे. नवे नवे अयोध्यामध्ये ज्याला राम दरबार म्हणतात त्याच्यामध्ये लक्ष्मण सुद्धा आहे, शत्रुघ्न सुद्धा आहे आणि भरतजी सुद्धा आहे. या 5 जणांना मिळून आणि हनुमंतरायाच्या अंतकरणामध्ये हे 5 जण अखंड वास करतात. राम दरबारच या ठिकाणी अंतकरणामध्ये साठवला. त्यांच्या अंतकरणामध्ये राम प्रभू आहे, फक्त राम
हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले आहे. खुर्चीवर बसलेले, आसनावर आसनस्थ झालेले बसलेले आहेत आणि अशा रामप्रभूंना हृदयामध्ये धारण करण्याचं सामर्थ्य हनुमंतामध्ये कसं आलं? एकच कारण, त्यांनी फक्त भक्ती केली. भक्ती श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। रात्रंदिवस रामप्रभूंचं या ठिकाणी भजन केलं आणि तेव्हा रामप्रभू अंतःकरणामध्ये विराजमान झालेले आहेत। भक्ती करता सुद्धा कष्ट घ्यावे लागतात, भक्ती करता सुद्धा सुख सुविधा सोडाव्या लागतात, भजन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, कठीण साधना या ठिकाणी करावी लागते। हनुमंतरायाने केली, फक्त हृदयातच या ठिकाणी रामप्रभू बसलेले आहेत असं नाही, तर या हनुमंतरायाच्या रोमारोमामध्ये नवे नवे संपूर्ण शरीराच्या या ठिकाणी बिंदू बिंदू मध्ये संपूर्ण रोमारोमामध्ये या ठिकाणी रामप्रभू बसलेले। हनुमंतरायाने जसं रामप्रभूला आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी साठवलं, तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज ज्यांचा संजीवन समाधी सोहळा आहे 731वा, असे संत शिरोमणी सावताबाबांनी सुद्धा धन्य
म्हणून तर या ठिकाणी अतिशय सुंदर प्रमाण दिलं. धन्य द्याची माता धन्य द्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी साठवलेलं आहे आणि ज्यांनी आपल्या हृदयामध्ये देवाला या ठिकाणी साठवलं तर त्यांना काय फळ प्राप्त होतं तर अभंगाच्या पहिल्या चरणात ज्यांच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी भगवान परमात्मा विराजमान होत असतो. आता अंतःकरणामध्ये या ठिकाणी हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवणं एवढं सोपं आहे का हो? देवाला हृदयामध्ये या ठिकाणी हनुमंतरायांनी साठवलं आणि संत शिरोमणी सावताबाबांनी या ठिकाणी साठवलं आणि फक्त संत सावताबाबांनी जीवनामध्ये एकच साधना केली ती म्हणजे भक्ती केली आणि भक्ती करत असताना सुद्धा आणि रात्रंदिवस वाऱ्या करत बसले नाही, रात्रंदिवस या ठिकाणी भजन करत डोळे बंद करत बसले नाही. त्यांनी या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला जे काम दिलेलं आहे त्या कामातून देव पाहिला. नवे जे काही या ठिकाणी शेतीवाडीचं काम केलं ते कधी या ठिकाणी सोडलं नाही. कधी काम करत असतानाच भगवंताचं नामस्मरण केलं. कांदा मुळा भाजी नावची विठाई माझी. त्यांनी सावता बाबांनी कधीच या ठिकाणी संसार सोडला नाही. आपलं काम कधी
नावाचे या ठिकाणी बंद केलं नाही. फक्त त्यांनी भगवंताचं भजन कधीच या ठिकाणी बंद केलं नाही. अखंड भगवंताचं या ठिकाणी भजन करायचे, अखंड भगवंताचे या ठिकाणी भजन करायचे. देव या ठिकाणी नामदेव रायाला, ज्ञानदेव राया, ज्ञानोबा माऊलींना सोबत घेऊन निघालेले आहे. कुर्मदासाला दर्शन देण्याकरता भगवंत निघालेले. जाता जाता नामदेव रायाचा देवाचा लपंडावाचा खेळ सुरू झाला. लपंडावाचा, लपाछपीचा खेळ. आणि नामदेवराय लपतात, देव कधी सापडवतात, कधी देव लपतात, कधी या ठिकाणी नामदेवराय सापडवतात. आणि भगवंत या ठिकाणी लपण्याकरता पळाले. आणि नामदेवराय ज्ञानदेव म्हणजेच माऊली या ठिकाणी दोघे जण शोधू लागले. पण हे शोधत असताना देवाला लपण्याकरता जागा पाहिजे होती. आणि लपण्याकरता इकडे तिकडे देव या ठिकाणी आले. संत सावता महाराज आपलं शेतीचं काम करत आहे. आणि शेतीचं काम करत असताना साक्षात पांडुरंग परमात्म्याचं आगमन झालं. आणि पांडुरंगाला या ठिकाणी पाहिल्याबरोबर देवाने सांगितलं, सावता महाराज मला कुठेतरी लपवा, मला कुठेतरी लपायचंय, लपायला चांगली जागा सांगा, आम्ही लपंडावाचा खेळ खेळत आहोत. देवा या सावता महाराजांनी सांगितले, काय ऊसात जा, ऊसात जाऊन लप. नाही, ऊसामध्ये ते चोर असे पक्के आहे माझ्या पाठीमागं लागलेले का मला तिथून या ठिकाणी शोधून काढतील. मला तिथं लपायचं नाही. मग इकडं ज्वारीमध्ये जाऊन लपा, तिथंही नाही. मग कपाशीमध्ये जाऊन लपा, इकडे पिकामध्ये जाऊन लपा. देवाने सांगितलं ते असे पक्की आहे शोधणारे का ते कुठेही सापडून काढतील. त्याच्याकरता अशा जागेवर मला लपवा का तिथून मला कोणी पाहता कामा नाही. आणि काम करत असलेले संत सावताबाबांनी हातामध्ये असलेल्या या ठिकाणी विळा उचलला आणि आपल्या हृदयाला या ठिकाणी फाडलं. आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी साठवलं. हनुमंतरायानंतर देवाला हृदयामध्ये साठवणारा दुसरा नंबर म्हणजे सावताबाबांचा विठ्ठल. सावताबाबांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी आणि हृदय मंदिर. आपले हृदयाला या ठिकाणी मंदिर बनवलं. ज्याच्या मनामध्ये हृदयामध्ये रात्रंदिवस विचार चालू असतो. आता कोणाच्या मनामध्ये आपण इथं सगळे बसलेलो आहोत, सगळ्यांचं मन इथं थोडीच बसलेलं आहे. कोणाचं मक्काच्या बांधा फिरतं, कोणाचं कपाशीच्या आळे बाळायचे म्हणून तिकडं फिरतं, कोणाचं बँकेत फिरतं. तिकडचे आले का तिकडं घालायचे, तिकडचे आले का इकडं घालायचे. कांद्याचे आले का बटाट्यात घालायचे, बटाटे आले का मिरच्यात घालायचे. लाडक्या बहिणीचे शेजारणीचे आले, आपले का आले नाही म्हणून बँकेत फिरत, इकडं फिरत, तिकडं फिरत, सारखं मन या ठिकाणी फिरत असतं. म्हणून ज्याच्यामध्ये या ठिकाणी मनामध्ये पैशाचाच रात्रंदिवस विचार चालू आहे त्याचं मन म्हणजे बँक झालंय. काय झालंय? बँक झालं. आणि कांदे बटाट्याचा विचार चालू आहे तर समजून घ्यायचं. आता राजू हो, तुमचा विचार चालू असेल दलगाला बाजार चालू आहे, खाऊ विकायचा, शेव विकायची, रेवड्या विकायच्या चालू आहे कडे. प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी कोणता ना कोणता आपला बाजाराचा तो विचार प्रत्येकाचा या ठिकाणी चालू असतो. पण संसारिक विचार ज्यांच्या अंतःकरणातून सगळे दूर झाले आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचा विचार आहे आणि त्या अंतःकरणामध्ये देव स्वतः
हृदयाने निर्मळ आणि येऊन गोपाळ राहे तेथे आपल्या अंतकरणामध्ये या ठिकाणी गोपाळ येऊन बसावा असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणाला निर्मळ करा, पवित्र करा, शुद्ध करा. आणि या संत शिरोमणी सावता बाबांनी आपलं अंतकरण या ठिकाणी पवित्र केलं, देवाला हृदयामध्ये या ठिकाणी साठवलं आणि त्यांनी फक्त रात्रंदिवस एकच भजन केलं. त्यांनी जे भजन केलं ते आपल्याला भजन करायचं. सगळ्यांनी हात वर करा, टाळी वाजवायची, आपल्याला भजन करायचं. विठ्ठल माझा 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 आपल्या अंतकरणामध्ये भगवान या ठिकाणी पांडुरंगाला विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये जागा दिली आणि विठ्ठल माझा रात्रंदिवस या ठिकाणी भजन केलं. संत शिरोमणी सावता बाबांच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा बसले म्हणजे हरी बसले, म्हणून त्यांचा व्यापार सफळ झाला. जन्म मरण या ठिकाणी त्यांचं सफळ झालं आणि त्या भगवंताला हृदयामध्ये साठवल्यामुळे काय लाभ झाला? द्वितीय चरणामध्ये Yeah.
ठिकाणी सेवा केली. असं भगवंताचं नामस्मरण केलं, आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला या ठिकाणी साठवलं आणि अखंड भगवंत त्या संत सावताबाबांच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी राहिला. एवढा मोठा महात्मा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जन्माला आला. धन्य ते यारण रत्नाची ती खाण जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दादा नामामुळे त्यांचा झाला वंश उद्धरला माळियाचा. संत नामदेवरायांनी या ठिकाणी संत सावता महाराजांचं वर्णन करावं. माळियाच्या वंशामध्ये या ठिकाणी अवतार घेतला. महाराष्ट्रामध्ये अरण गावामध्ये या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ खालच्या ठिकाणी अरण गाव आहे, तिथून पंढरपूर जवळ आहे आणि अरण गावामध्ये या ठिकाणी संत सावताबाबांचा अवतार झाला. आतापर्यंत आपण त्यांचं चरित्र थोडक्यामध्ये पाहिलं परी तसंही हंडी टांगवलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ कालापन करायचा आहे. म्हणून आता तुम्हाला वाटलं कीर्तन संपलं, असं नाही. आता काल्याचं कीर्तन सुरू. तिथेचा उत्सव आहे आज या कार्यक्रमाचे सांगत आहे. आणि आता काल्याचंही आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचंय. काला काला म्हणजे काय, तर काला म्हणजे सांगत आहे, काला म्हणजे परिपूर्णता आहे. कितीही दिवसाचा कार्यक्रम असो पण त्याची सांगता या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने करावी असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि काला काला म्हणजे नेमकं काय, भगवंताचे अनेक अवतार आहेत पण त्या सगळ्या अवतारांपैकी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं वर्णन आजच्या दिवशी करायचं. म्हणून तर म्हणतात चरित्र देव उच्चारावे देवी गोकुळे. आणि गोकुळामध्ये भगवान परमात्म्यांनी चरित्र केलं. काय चरित्र केलं, रांगत रंगणे चिंतन करायचं. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, कितीही दिवसाचा कार्यक्रम असला तरीही त्याची सांगता ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रानेच होते. श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये सगळ्यात प्रमुख लीला केली. कारण कन्हैयाचं चरित्र भरपूर ठिकाणी आहे. वृंदावनात सुद्धा आहे, मथुरेत सुद्धा आहे, द्वारकेत सुद्धा आहे, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर या ठिकाणी देवाचं चरित्र आहे. पण बाकीच्या चरित्राचा उच्चार नाही. मग चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने कोणतं काम केलं तर भगवंताने चोरी करण्याचं म्हणजे खोड्या करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि भगवान परमात्मा जेव्हा चालू लागले, पळू लागले, बाल गोपाळांना एकत्रित केलं आणि भगवान परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या, खोड्या सुरू झाल्या. सांगू लागले, यशोदे अगं बघ ना, तुझा लाला आला होता खोड्या करण्याकरता, चोरी करण्याकरता, माखन चोरलं, काल आमच्या घरात आलता. यशोदा मैयाने सांगितलं माझा लाला एवढा एवढा
दिसायला, त्याचं पोट एवढं एवढं, त्याला लागतं किती वाट्या, 2 वाट्या. आल्याबरोबर 2 वाट्या तुम्ही माखन देत जा. मग तो काही चोऱ्या करणार नाही. त्या गवळणीने सांगितलं, अगं काल माझ्या घरामध्ये आला होता, आल्याबरोबर त्याला 2 वाट्या नाही 4 वाट्या माखन दिलं, पण त्याने ते 4ही वाट्या आपल्या हातावर घेतला ना, असा गोल गोळा केला आणि माझ्या थोबाडावर मारला आणि सांगितलं, गवळण असं मला प्रेमानं दिलेलं आवडत नाही, मला चोरीच आवडतं. यशोदा मैयाने सांगितलं, माझा बाळ कधी खोड्या करणार नाही, बाळ सगुण गुणाचे. तुम्हीच या ठिकाणी, तुम्ही 12 घरच्या 12 गवळे, 12 घरच्या 12 तुम्ही लपोनियाचा भोवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. यशोदा मैयाने सगळ्या गवळणींना या ठिकाणी समजावून सांगितलं, माझा लाला खोड्या करू शकत नाही, आणि जर खोड्या करत असेल तर एखाद्या वेळेस तरी रंगी हात धरून आणून दाखवा, सबूत दाखवा. जोपर्यंत तुम्ही रंगी हात धरून आणणार नाही तोपर्यंत माझा विश्वासच बसणार नाही. आणि मग ती गवळण असा राग आला आणि ती कृष्णाला, ती जसवंती नावाची गवळण म्हणली, कृष्णा आता हिंमत असेल तर माझ्या घरीच येऊन दाखव. आणि कन्हैया म्हणले, हा गवळण जातो, मी येणार म्हणजे येणार, आज रात्री येणार म्हणजे येणार. गवळण ताड ताड निघून गेले रागाने. कृष्ण येणारे म्हणून ती वाट पाहू लागले रात्री. इकडे कन्हैयाने पेंद्याला जवळ बोलवलं, पेंद्या चल आपल्याला चोऱ्या करायच्या, माखन चोरी करण्याकरता जायचं. पेंद्याने सांगितलं, तेवढी जसवंती लय डेंजर गवळण आहे, तेवढी सोडून दुसरीकडे कुठं पण चाल. पण कन्हैयाने सांगितलं, आज जायचं त्या जसवंतीच्याच घरी जायचं. आणि मग पेंद्याला सांगितलं, चोऱ्या करण्याकरता सामान घे, यादी कर. पेंद्याने विचारलं, काय घ्यायचं? कन्हैयाने सांगितलं, वस्त्राने गाळलेली माती घ्या. कशा करता? जर का ती जसवंती झोपेतून उठली, चोरी करताना जर ती उठली तर मग लगेच तिच्या डोळ्यामध्ये वस्त्राने गाळलेली माती फेकायची. माती डोळ्यात गेली का मग ती डोळे चोळेपर्यंत आपण गायब व्हायचं. पेंद्या म्हणला, कन्हैया युक्ती बरोबर आहे, पण जर ती जसवंती चष्मा घालून झोपली असेल मग चष्म्यावाली. आणि मग कन्हैयाने सांगितलं, पेंद्या आता ते वस्त्राने गाळलेली माती नको घेऊ, मग दुसरं घे. काय घ्यायचं? म्हणे 1 किलोभर सराटे घे. पेंद्या म्हणला, चोऱ्या करण्याकरता तलवार घेतात, कोणी इळे घेतात, कोणी कोयता घेतात, कोणी चाकू घेतात, तू काय सराटी घेतो? कन्हैयाने सांगितलं, सराटी याच्या करता गवळण जर का आपल्या माग पडाली तर तिच्या समोर सराटी फेकायची. आणि सराटा हा काटा असा आहे डेंजर का तो कसाही पडला तरी उभाच राहतो. घुसतो एवढा एवढा, पण तुम्हाला तो काढल्याशिवाय 1 पाऊल सुद्धा चालू देणार नाही, एवढा डेंजर आहे. त्या सराट्यासारखे माणसं सुद्धा असतात बरं का, ते असे डेंजर असतात, घुसलेले दिसत नाही, पण खोकल्याशिवाय राहत नाही. हा सराटा डेंजर या ठिकाणी आहे. आणि पेंद्याने मी सांगितलं, कन्हैया युक्ती अतिशय चांगली, पण जर गवळण घरात चप्पल घालणारी असली मग आणि मग ही युक्ती काही कामाला येणार नाही. पण चला, भगवान परमात्म्यांनी बालगोपाळांना घेतलं आणि भगवान परमात्म्यांनी गवळणीच्या घरी खोड्या केला, चोरी केले. पण चोरी कशाची केली? मृदू सबाई नवनीत
ऐसे सज्जनाचे चित्त चित्ताची चोरी केली. कारण नवनीत म्हणजे काय, लोणी म्हणजे काय, तर तुमचं आमचं जे चित्त आहे गवळणीचं शुद्ध झालेलं. कारण लोणी हे पांढरं शुभ्र असतं, त्याच्यावर एकही काळा डाग असत नाही. ज्यांचं भजन करून करून कन्हैयाचं देवाचं भजन करून करून ज्यांचं मन पवित्र होतं, ते मन पांढरं शुभ्र होतं, लोण्यासारखं होतं, त्याच्यामध्ये विकाराचा एकही डाग राहत नाही. अशाच चित्ताची चोरी भगवान परमात्मा करतो. हरिणी माझे हरिली चित्त भारवित विसरले. असा भगवान परमात्म्याने गवळणी सोबत या ठिकाणी दिला आहे. देवाच्या निमित्त या ठिकाणी चोरी करण्याचं, पण चित्त चोरायचंय, गवळणींना दर्शन द्यायचंय. एवढं प्रेम गवळणींचं देवावर आहे, एवढं प्रेम आहे. भागवतात वर्णन केलेले देखे बिन कान्हा जब मन नहीं माना, इन आँखों से हमने ब्रह्म पहचाना है. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, ये गोपियों का ताना, ये बुलाहना तो बहाना है. गोपिका सूर्य थोड्या सांगण्यात राहता यायच्या. भरीला रीता करी ओलांडूनी घट, मिस पाण्याची करुणी चट. भरलेली घागर रिकामी करायची आणि घागर भरून आणण्याकरता निमित्त करायचं, पण देवाला पाहण्याकरता या ठिकाणी जायचं. परमात्म्याच्या खोड्या सुरू झाल्या. यशोदा मैयाने सांगितलं आता 12 वाजले, आता काही गावात थांबायचं नाही. मग कन्हैयाने आवाज दिला, चला. कन्हैयाने सांगितलं बालगोपाळांना या ठिकाणी रानामध्ये गाया घेऊन या. गायी चरण्याकरता सगळे बालगोपाळ यमुनामध्ये वेगवेगळे या ठिकाणी खेळ खेळत. बालगोपाळांसोबत वेगवेगळे खेळ सुरू केले. हमामा होत तो हुंबरी, खेळ खेळता ती नाना परी आप तुप तिप. विटी दांडूचा खेळ सुरू झाला आणि विटी दांडूचा खेळ सुद्धा एवढा सुंदर आहे, त्याचा पारमार्थिक अर्थ सुद्धा एवढा सुंदर आहे
विटी दांडूचा खेळ आपल्याकडे आबग दुबग तिबग खेळला जातो. खेळले ना सगळे लहानपणी. आणि आता विटी म्हणजे कोण आणि दांडू म्हणजे कोण, तर बाप म्हणजे दांडू आणि मुलगी असते विट्टी. दांडू कोण आहे? बाप. मुलगी कोण आहे? विट्टी. इतिमितीच्या गल्लीमधून बाप रूपी दांडू मुलगी रूपी विट्टी कोलतो. दांडू कोलत असतो, पण या विट्टीचा नियम आहे. जलणारे भरपूर असतात, पण विट्टी खाली पडू द्यायची नाही. म्हणतात जला रे जला न वरीचे वरी जला, हातीचा गमावे तो पाठीशी खाय टोला. जलणारे भरपूर जण असतात, पण या विट्टीचा नियम आहे, एखादा बाप रूपी दांडू मुलगी रूपी विट्टी कोलून बाजूला सरकला का तो विट्टीला पुन्हा आपलं म्हणत नाही. आपल्याकडे त्याला लग्न म्हणतात. लग्न. एखादा का बाप रूपी दांडून मुलगी रूपी विट्टी कोलवली, मग माऊलींनी सांगितलं ना, आपण ची बिहुणी दुहिता की न म्हणे मम पिता, तो सुटे मग प्रतिगृहिता जावई शिरके. बाप रूपी दांडू या ठिकाणी मुलगी रूपी विट्टी कोलून बाजूला सरकतो आणि जो मुलगी झलणारा आहे त्या विट्टीमध्ये तो बांधणं झलणारा गुंततो. बापावरली सगळी जबाबदारी समाप्त झाली विट्टीची. आता कोणाची जबाबदारी आहे? नवऱ्याची. मग आता त्याची पॅन्ट फाटली तरी चालते, पण बायकोची साडी पाठवू द्यायची नाही. बापाची जबाबदारी नाही, आता नवऱ्याची जबाबदारी. मग ज्याला रे ज्याला, वरची वरी ज्याला नाही, ज्याला रे ज्याला, जीवनभर ज्याला. हा, जीवनभर. चला मुलगी, चला विट्टी दांडूचा खेळ समाप्त झाला. अनेक प्रकारचे खेळ, पण चला हरी आला हाता मग कैची भय चिंता. ज्यांच्या हातामध्ये भगवान नारायण आलेले, हरी आलेले आहे, त्यांना भय नाही, चिंता नाही. बाल गोपाळांना भगवंतांनी एकत्रित केलं आणि सगळ्यांच्या शिदोरे एकत्रित या ठिकाणी केल्या. आणि तुकोबराय म्हणतात, असा भगवान परमात्मा जर आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला तर काही शिल्लक राहू देत नाही. अभंगाच्या शेवटच्या
संजीवन समाधी सोहळा आज या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे। आपल्याही परसोडा नगरीमध्ये या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन नियोजन या ठिकाणी सगळ्या परिवाराने या परिसराने केलं, गावाने केलं। सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे। आणि या कार्यक्रमाकरता आवर्जून आलेले सगळे महाराज मंडळी, हरिभक्त परायण मंडळी, गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आणि मृदंग सम्राट आमचे शंकर महाराज शिंदे त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। अतिशय उत्कृष्ट असे संवत्सष्टी या ठिकाणी आहे। संवत्सष्टीवाल्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आणि या कार्यक्रमामध्ये आलेले सगळे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला। आपल्या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमामध्ये कायम स्वयंपाकाचं काम करणारे आमचे राजू भाऊ या ठिकाणी शेअरकर, त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। कारण एवढी सेवा करतात ते, आपल्या आश्रमाची एवढी सेवा करतात। गणपती बाप्पाची तीर्थयात्रा असल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी राजू आहे। संत सेवा भंडारा कधीही या ठिकाणी कार्यक्रम असले मोठी या ठिकाणी सेवा राजू भाऊ शेरकर यांची, त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आणि आमचे या ठिकाणी गुलचंद काका छानवाद, त्या काकांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पाची या ठिकाणी कायम सेवा काकांनी केली। आता म्हातारे झाले काका, पण तरी सुद्धा गणपती बाप्पाची अखंड सेवा चालू आहे। काकांनाही धन्यवाद। शांभू पवार आले, त्यांनाही धन्यवाद। परिसरातून आलेले या ठिकाणी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। झालेली ही कीर्तन रूपी सेवा संत सावतारावांच्या या ठिकाणी समर्पित करूया।
अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आम्हालाही पुढे जरा जास्तच घाई आहे, त्याच्यामुळे आम्ही लगेचच या ठिकाणी जाणार आहे, कारण अजून आम्हाला भजन करायचं, मग एकला कथा चालू करायची. धुंदल गावाला शेवटचा दिवस आहे. चला सगळ्यांना एक या ठिकाणी निमंत्रण आहे. दरवर्षी या ठिकाणी आपली तीर्थयात्रा आश्रमातून कुठे ना कुठे तीर्थक्षेत्रामध्ये जात असते. आता आपली दसरा झाल्यानंतर 2 दिवसांनी यात्रा चाललेली आहे. जगन्नाथपुरी आणि गंगासागर, 4 धामापैकी एक असलेले जगन्नाथपुरी आणि गंगासागर तीर्थयात्रा ज्यांना कोणाला यायचं असेल, 9 दिवसाची या ठिकाणी यात्रा आहे आणि एका माणसाचा खर्च आहे 11,000 रुपये. जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळंच त्याच्यामध्ये आहे. जर कोणाला यायचं असेल तर पत्रिकाही आणलेल्या आहेत. राजभवनशी संपर्क करा, कारण ते यात्रेला आहेतच. चला, झालेली ही कीर्तन रूपी सेवा आणि संत शिरोमणी सावताबाबांच्या चरणावर या ठिकाणी समर्पित करूया आणि वाणीला विराम देऊया. विठ्ठल जय जय Hallelujah.